आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी निष्ठा जवळे स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। अवघे भाव विश्व रंगले, लाल रंगाने फुलून आले। अनगो टिळकवाडी भागात घुमला शिवजागर। येळ्ळूरमधील समस्या निवारणासाठी हेस्कॉमला निवेदन। पंढरपूरसाठी रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी। राज्य सरकारकडून फसवणूक झाल्याचं भाजपकडून निषेध। निपाणी येथे दुर्गामाता दौडीतून देश धर्म भक्तीचा जागर। क्षत्रिय मराठा उसगाव ब्लॉक अध्यक्षपदी DB पाटील। जलिकोप तपोवन मठाच्या मैदानात वृक्षारोपण। काळ्या दिनाच्या फेरी संदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा। दुर्दुंडेश्वर स्थित संस्थान मठाच्या श्री सिद्धलिंग स्वामीजींचे देहावसान। अल्पावधीत लाखो वाचकांच्या पसंतीस उतरलेले स्मार्ट न्यूज आता मुद्रित स्वरूपात देखील उपलब्ध। वाचकांच्या अपेक्षापूर्तीसाठी एक नवे पाऊल। ताज्या घडामोडींसाठी सायन दैनिक स्मार्ट न्यूज, सखोल वाचनीय बातम्यांसाठी वार्ता शक्ती। नियमित वाचा, स्मार्ट व्हा। आता पाहूयात सविस्तर बातम्या। स्मार्ट न्यूज नवरात्री क्वीन स्पर्धेचा लालिमा अधिकच भरू लागला आहे। अनेक महिला मंडळांनी या स्पर्धेत भाग घेऊन स्पर्धा यशस्वी करण्याचा संकल्प केलाय। नवरात्रीमधील तिसऱ्या दिवशी लाल रंगाच्या विश्वाचं नियोजन होतं, त्यामुळे लाल रंगामध्ये विखुरलेल्या अनेक छटांचं दर्शन मंगळवारच्या दिवशी घडलं। लाल रंगामधील पेहरावामध्ये महिलांच्या अवघ्या भावविश्वाची फुले उमटून आली होती। लाल रंग हा तेजाचं, शक्तीचं आणि सामर्थ्याचं प्रतीक मानला जातो, त्यामुळेच देवीच्या प्रमुख पेहरावांमध्ये लाल रंगाला मानाचं स्थान आहे। त्याचप्रमाणे महिलांचे सौभाग्य लेणे म्हणजेच कुंकू देखील लाल रंगामध्ये असते। प्रेरणादायी लाल रंगाच्या या अनेक छटा दर्शविणारा आविष्कार महिला वर्गाने आपल्या कल्पकतेमधून साकारला होता। अनगो टिळकवाडी भागात घुमला शिवजागर। श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने आयोजित दुर्गामाता दौडीला दिवसेंदिवस प्रतिसाद वाढतो आहे। मंगळवारी सकाळी अनगोळ आणि टिळकवाडी भागात निघालेल्या दौडीने अखंड शिवजागर केला। या दौडीमुळे संपूर्ण परिसराचे वातावरण धुमधुमले होते। दौडीची सुरुवात शिवाजी कॉलनी येथे श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करून आरती म्हणण्यात आली। त्यानंतर डॉक्टर श्री दामोदर वागळे यांच्या हस्ते दौडीचा ध्वज चढवण्यात आला। प्रेरणा मंत्र म्हणून दौडीला सुरुवात झाली। त्यानंतर महर्षी रोड पहिला गेट, शुक्रवार पेठ, सोमवार पेठ, RPD क्रॉस मार्गे अनगोळ दौड पोहोचली। संपूर्ण अनगोळ भाग फिरून लक्ष्मी गल्ली येथील श्री महालक्ष्मी मंदिर इथे आरती करण्यात आली। नंतर ध्येय मंत्र म्हणून CPI परशुराम पुजारी यांच्या हस्ते ध्वज उतरवण्यात आला। दुर्गा मातेचे सजीव नवरूपी देखावा तसेच तोरणे बांधून स्वागत करण्यात आले होते। येळ्ळूरमधील समस्या निवारणासाठी हेस्कॉमला निवेदन। येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या व्याप्तीतील पाणी पुरवठा संदर्भात नाल्याला लागून असलेली धोकादायक स्थितीतील विद्युत वाहिनी रस्त्याच्या बाजूला सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करणे, गावातील इतर ठिकाणी खवून नवीन खांबे उभारणी करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। या संदर्भात हेस्कॉमला निवेदन देण्यात आले। यावेळी हेस्कॉम अधीक्षक अभियंता नवीन कुमार चिकाडे यांनी या निवेदनाचा स्वीकार केला। तसेच या संदर्भात त्वरित पावले उचलून कामे पूर्ण केली जातील असे सांगितले। यावेळी ग्रामपंचायत उपाध्यक्ष प्रमोद पाटील, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश बाळकृष्ण पाटील, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी नंदुरकर, परशुराम परीट, मिलिंद पाटील उपस्थित होते। पंढरपूरसाठी रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी। बेळगावातून यापूर्वी सुरू असलेली दैनंदिन पंढरपूरची रेल्वे सेवा सध्या बंद झालेली आहे। यामुळे वारकरी भक्त मंडळींना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे।
येणाऱ्या कार्तिकी एकादशीसाठी लाखो भाविक पंढरपूरच्या दर्शनासाठी जाणार आहेत. त्यांच्या सोयीसाठी बेळगाव ते पंढरपूर ही पॅसेंजर रेल्वे सेवा पूर्व सुरू करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. वारकरी संघटनेच्या वतीने या संदर्भातील निवेदन प्रशासनाला देण्यात आली आहे. भक्तांच्या सोयीसाठी प्रशासनाने याचा विचार करून समस्यांचे निवारण करावे अशी मागणी करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून फसवणूक झाल्याचा भाजपकडून निषेध. राज्य सरकारने अनेक आश्वासने देऊन नागरिकांची दिशाभूल केली आहे. तसेच अनेक संघटनांच्या खाईत लोटले आहे. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. राज्य सरकारच्या या फसवणूक प्रकाराचा निषेध नोंदवण्यासाठी भाजपाच्या वतीने मंगळवारी भव्य मोर्चा काढण्यात आला. तसेच प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या निवेदन म्हटले आहे की अनेक मोफत सुविधा देण्याचे आश्वासन देऊन राज्य सरकारने समस्यांचा डोंगर उभा केला आहे. अनेक महिला लाभार्थी या लाभांपासून वंचित राहिले आहे. केवळ नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी काँग्रेसचे कारस्थान सुरू आहे. याचा निषेध नोंदवित असल्याचे सांगण्यात आले. निपाणी येथे दुर्गामाता दौडीतून देश धर्म भक्तीचा जागर. शहर आणि परिसरात गेल्या 4 दिवसापासून सुरू असलेल्या दुर्गामाता दौडीमध्ये देश धर्म आणि भक्तीचा जागर सुरू आहे. 4थ्या दिवशी या दौडीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ठिकठिकाणी रस्त्यावर रांगोळ्या रेखाटण्यासह पुष्पवृष्टी करण्यात आली. प्रथम छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीचे पूजन व ध्वज आणि शस्त्राचे पूजन निपाणी शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक उमादेवी गौडा यांच्या हस्ते करून ध्येयमंत्राने श्री दुर्गामाता दौडीला सुरुवात करण्यात आली. तिथून श्री दुर्गामाता दौड निपाणीकर राजवाड्याकडे मार्गस्थ झाली. आदिशक्ती तुळजाभवानीची आरती करून श्री दुर्गामाता दौड माणिकनगरकडे मार्गस्थ झाली. ग्रामदैवत महालक्ष्मीची आरती करून श्री दुर्गामाता दौड तेळी गल्लीतून छत्रपती शिवाजी महाराज चौकेकडे मार्गस्थ झाली. या ठिकाणी प्रेरणा मंत्राने दुर्गामाता दौडीची सांगता करण्यात आली. क्षत्रिय मराठा उजगाव ब्लॉक अध्यक्षपदी डी.बी. पाटील. कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेचे उजगाव विभाग पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी डी.बी. पाटील, कार्याध्यक्षपदी आर.के. पाटील यांची निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष माजी आमदार अनिल बेनके होते. जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पवार आणि सेक्रेटरी संजय भोसले यावेळी उपस्थित होते. तालुका कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषद यांच्या वतीने जिल्हा अध्यक्ष अनिल बेनके आणि उपाध्यक्ष दिलीप पवार यांचा सत्कार करण्यात आला. अनिल बेनके यांनी शुभेच्छा दिल्या. जल्लीकोप तपोवन मठाच्या मैदानात वृक्षारोपण. जल्लीकोप तालुका बैलहोंगल येथे सिद्धलिंगेश्वर तपोवन मठाच्या उद्घाटन प्रसंगी सर्व लोकसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष वीरेश हिरेमठ यांच्या हस्ते आपट्याची आणि बेलरोपांची लागवड करण्यात आली. मठाच्या उद्घाटनासाठी वीरेश हिरेमठ यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी शिवानंद गुरुजी आणि शिवात्मानंद गुरुजी यांनी हिरेमठ यांच्या सामाजिक कार्याबद्दल प्रशंसा केली. सर्व लोकसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून रोप लागवड, भग्न प्रतिमांचे संकलन आणि गरजू लोकांना करण्यात येत असलेल्या मदतीबाबत त्यांचा गौरव करण्यात आला. काळ्या दिनाच्या फेरीसंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा. काळ्या दिनाच्या फेरीसंदर्भात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने सोमवारी पोलीस आयुक्त एस.एन. सिद्धरामप्पा आणि उपायुक्त रोहन जगदीश यांची भेट घेतली. यावेळी समिती नेत्यांनी काळ्या दिनाच्या फेरीमागचा हेतू आणि इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला. पण पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा यांनी आडमुठी भूमिका घेत काळ्या दिनाच्या फेरीला परवानगी देता येणार नाही असं सांगून हा प्रश्न संपलाय, तुम्ही फेरी काढू नका असा अनाहूत सल्ला देण्याचा प्रयत्न केला. यामुळे समिती नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. दूरदुंडेश्वर सिद्ध संस्थान मठाच्या श्री सिद्धलिंग स्वामीजींचे देहावसान. अर्भावी तालुका गोकाक येथील प्रसिद्ध श्री दूरदुंडेश्वर सिद्ध संस्थान मठाचे पीठाधिपती श्री सिद्धलिंग स्वामीजी वय 74 यांचा रविवारी रात्री हृदयविकाराने देहांत झाला. सोमवारी सायंकाळी शोकाकुल वातावरणात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. रविवारी नवरात्रीच्या धार्मिक विधींची तयारी सुरू असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. तातडीने त्यांना गोकाक येथील खासगी इस्पितळात हलविण्यात आले. उपचारांचा उपयोग न होता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाबद्दल अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला. आता वेळ झाली आहे एक छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज. जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों के भी तराने, तन मन झिलमिल जाए हर पल होंगे सुहाने, ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग
रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। आराधना मारुति गली बेलगाम, मन भाए आराधना। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। अलीकडच्या काळात भूलशास्त्रालाही वेगवेगळे पर्याय मिळत आहेत, त्यामध्ये अनेक उपचार पद्धती आहेत, असे काहेरचे कुलगुरू डॉक्टर नितीन गंगणे यांनी सांगितले। काहेरच्या जैन मेडिकल कॉलेज आणि डॉक्टर प्रभाकर कोरे रुग्णालयातर्फे जागतिक भूल दिन कार्यक्रम झाला। मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले। प्राचार्य डॉक्टर NS महंत शेट्टी यांनी मनोगत व्यक्त केलं। फेरीवाल्यांना कर्ज मंजूर करण्याची सूचना। रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी आत्मनिर्भर निधी अर्थात PM स्वनिधी योजनेच्या अंमलबजावणीसाठी बँक अधिकाऱ्यांनी सहकार्य करावं। फेरीवाल्यांसाठी तत्काळ कर्ज मंजूर करून अर्ज निकालात काढावे, अशा सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी विविध बँक अधिकाऱ्यांना दिल्या। जिल्हा पंचायत सभागृहात सोमवारी योजनेचा विकास आढावा घेण्यात आला। महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी SCP TSP अनुदानाचा पुरेसा वापर करण्यात यावा, त्यात निष्काळजीपणा आढळल्यास अशा व्यक्तींना नोटीस बजावण्यात येईल असं सांगितलं। यावेळी नगर योजना संचालक मल्लिकार्जुन कलादगी आदी उपस्थित होते। तुळगा हिंडलगा येथील श्री महालक्ष्मी मंदिराचा स्लॅब भरणीचा कार्यक्रम संपन्न। तुळगा हिंडलगा येथील श्री महालक्ष्मी मंदिराचा स्लॅब भरणीचा कार्यक्रम रविवारी झाला। याचं उद्घाटन RM चौगुले यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी त्यांनी आपले विचार व्यक्त केले। अध्यक्षस्थानी देवस्की पंच कमिटी अध्यक्ष लक्ष्मण पाटील होते। प्रतिमा पूजन अशोक पाटील, मारुती पाटील, कृष्णा चौगुले, टोपान्ना पाटील, भरमा कणबरकर, मारुती पोटे, नारायण कलखांबकर, सुनील आवडन यांच्या हस्ते करण्यात आलं। स्लॅब भरणीचं पूजन RM चौगुले आणि मनोज कलखांबकर यांच्या हस्ते करण्यात आलं। प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन अजित कलखांबकर यांनी केलं। यावेळी आभार शेखर पाटील यांनी मानले। फोर्ट रोडवरील धोकादायक खांब हटविण्याची मागणी। फोर्ट रोडवरील मुख्य चौकात असलेला खांब धोकादायक अवस्थेत एका बाजूला कलला आहे। कोणत्याही क्षणी कोसळू शकणाऱ्या या खांबाकडे महापालिकेनं त्वरित लक्ष देण्याची मागणी केली जाते। फोर्ट रोड हा सतत रहदारीचा रस्ता आहे। या रस्त्यावरून दररोज हजारो पादचारी आणि वाहने ये जा करत असतात। या परिस्थितीत गेल्या काही दिवसांपासून धोकादायक स्थितीत कसाबसा तग धरून तिरका उभा असलेला हा खांब धोकादायक बनलेला आहे। तरी सदर खांब त्वरित हटवावा अथवा व्यवस्थित दुरुस्त करून पूर्ववत मजबूत बसवावा अशी मागणी परिसरातील वाहन चालक आणि नागरिकांकडून केली जाते। मार्कंडेय कारखान्याचे बॉयलर प्रदीपन संपन्न। काकतीतील मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या चौथ्या गळीत हंगामासाठी रविवारी बॉयलर प्रदीपन करण्यात आले। नोव्हेंबरपासून गळीत हंगामाला सुरुवात होणार आहे, त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस पाठवावा असं आवाहन करण्यात आलंय। गेल्या महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत महासंचालक मंडळाने नोव्हेंबरमध्ये गळीत हंगामाला सुरुवात करण्यात येईल असं सांगितलं होतं। त्यासाठी रविवारी बॉयलर प्रदीपन करण्यात आलं। कारखान्याचे उपाध्यक्ष RI पाटील आणि त्यांची पत्नी माजी जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं। त्यानंतर उपस्थित सर्व संचालकांच्या हस्ते बॉयलर प्रदीपन करण्यात आलं। येळूर चांगळेश्वरी देवी पालखी मिरवणूक। येळूर येथे दसरा उत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला। भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। दसरा उत्सवानिमित्ताने श्री चांगळेश्वरी देवीच्या मंदिरात नवीन पालखी बनवण्यात आली असून पालखीचा आगमन सोहळा झाला। अनगोळ येथून पालखी येळूरला आणण्यात आली। गावच्या वेशीत पालखीचे पूजन उद्योजक सतीश शिवाजी पाटील आणि प्रियंका सतीश पाटील यांनी केलं। त्यानंतर भजनी मंडळ, डोक्यावर कलश घेतलेल्या महिला आणि ग्रामस्थांसह मिरवणूक काढण्यात आली। गावातील प्रत्येक मंदिरात जाऊन पूजन करण्यात आलं। कंगराळी खुर्द येथे पारंपरिक पद्धतीने नवरात्र उत्सवाला प्रारंभ। कंगराळी खुर्द गावासह उपनगरात नवरात्र उत्सवाला पारंपरिक पद्धतीने सुरुवात झाली असून या निमित्ताने ग्रामदैवत श्री कलमेश्वर मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। तर रामनगर चौथा क्रॉस येथे दुर्गा मातेची प्रतिष्ठापना करून नवरात्र उत्सवाला प्रारंभ करण्यात आलाय। या निमित्ताने ग्रामदैवत श्री कलमेश्वर मंदिरात रात्री ठीक 8 वाजता पुजाऱ्यांच्या घरातून वाजत गाजत सनईच्या सुरात देवाचा मुखवटा मंदिरात आणण्यात आला। या ठिकाणी विधिवत पूजन करून आरत्या समवेत हर हर महादेवच्या जयघोषात पालखीच्या मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात आल्या। याचबरोबर रामनगर चौथा क्रॉस येथील भाविकांच्या वतीने
दुर्गादेवीची मरगाई देवी मंदिरापासून मिरवणूक काढण्यात आली. घराच्या टेरेसवर गांजा लावणाऱ्याला अटक. वडगावमध्ये गांजा विकणाऱ्या एकाला अटक करून त्याच्याकडून 48,600 रुपयांचा गांजा पोलिसांनी जप्त केलाय. रोहन महादेव पाटील वय 23 राहणार सोनार गल्ली वडगाव असं संशयित आरोपीचं नाव आहे. घराच्या टेरेसवर तो गांजा लावत होता असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी धाड टाकून तिथून गांजाची 23 रोपटी ताब्यात घेतली. त्यांचे वजन 1700 ग्रॅम असून सध्याच्या बाजारभावानुसार किंमत 45,600 रुपये आहे. या दरम्यान पोलिसांनी घरातील गांजा बियाणे आणि पाने जप्त केली आहेत. शहापूर पोलीस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे. सतीश जारकीहोळी उपमुख्यमंत्री पदासाठी इच्छुक. उपमुख्यमंत्री पदासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी प्रयत्न चालविले होते, मात्र त्याला हायकमांडनी ब्रेक लावल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मंत्री जारकीहोळी यांनी उपमुख्यमंत्री पदासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. त्यासाठी समर्थक आमदारांची जुळवाजुळव करत शक्ती प्रदर्शन करण्याची त्यांची योजना होती. 20 समर्थक आमदारांसह दसरा उत्सवासाठी म्हैसूरचा दौरा त्यांनी आखला होता. आमदारांना नेण्यासाठी बसची देखील तयारी केली होती. याची कुणकुण हायकमांडला लागता त्यांना रोखण्यात आलं. अशा प्रकारे आमदारांनी दौरा करू नये अशी सूचना हायकमांडकडून देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. दुचाकी विद्युत पंप चोरणारे मित्र गजाआड. दोघा मित्रांनी जत्राट येथील वेदगंगा नदीकाठावरील विद्युत मोटरीसह दुचाकींची चोरी केली होती. या प्रकरणाचा छडा लावण्यात बसवेश्वर चौक पोलिसांना सोमवारी यश आलं. या प्रकरणी अभिजित रामू कोगले आणि बाबू गंगाराम नाईक या संशयितांना गजाआड करून त्यांच्याकडून 1.5 लाखाच्या 5 विद्युत मोटारींसह 2,31,000च्या 7 दुचाकी असा 3,81,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. जत्राट येथील वेदगंगा नदीकाठावरील रमेश जबडे, संतोष सिरोळे, वसंत जबडे, दत्तात्रय वडगावे, मनोहर अडिपवाडे या शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी चोरीला गेल्या होत्या. नंदा कृष्णा नावगेकर यांचे निधन. नावगेकर नगर वाघवडे रोड मच्छे येथील रहिवासी नंदाकृष्णा नावगेकर वय 65 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन गुरुवार दिनांक 19 रोजी सकाळी 8 वाजता होणार आहे. नागेंद्र तेरदाळ यांचे निधन. साई कॉलनी 4था क्रॉस वडगाव येथील रहिवासी श्री नागेंद्र फकीरप्पा तेरदाळ वय 67 यांचे सोमवार दिनांक 16 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात 2 मुले, 1 विवाहित कन्या, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ऑलिम्पिक पदासाठी सरावात बदल गरजेचा. आशियाई क्रीडा स्पर्धेतील यशाने आत्मविश्वास नक्कीच उंचावला असून ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे लक्ष्य आहे, पण हे सोपे नाही तसेच अशक्यही नाही. यासाठी मला माझ्या नजरेत बदल करावा लागेल आणि सराव सत्र अमेरिकेऐवजी मोरक्को किंवा युरोपमध्ये करावे लागेल, असा भारताचा स्टार धावपटू अविनाश साबळे यांनी सांगितले. आशियाई स्पर्धेत अविनाशने 3000 मीटर स्टीपल चेसचे सुवर्ण आणि यानंतर त्याने 5000 मीटरचे रौप्य जिंकले. त्याचे पुढील लक्ष्य ऑलिम्पिक पदकाचे असून त्याला स्टीपल चेसमध्ये भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून द्यायचे आहे. अविनाशने म्हटले की गेल्या 4-5 वर्षांमध्ये मी माझ्या कामगिरीत सुधारणा केली आहे. यामुळे ऑलिम्पिकमध्ये स्टीपल चेस पदक जिंकण्याची आशा उंचावली आहे. यासाठी सराव सत्राच्या योजनेत बदल करण्याची गरज आहे. आता लक्ष ग्रँडस्लॅम ऑलिम्पिक पात्रता फेरी. रोहन बोपण्णासारख्या अनुभवी खेळाडूसोबत खेळायला मिळणे माझ्यासाठी स्वप्नवत प्रवास होता. त्याच्या सोबतीने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण जिंकण्याचा अनुभव स्वप्नपूर्ती देणारा ठरला. आता ग्रँडस्लॅम आणि पॅरिस ऑलिम्पिकची पात्रता गाठणे हे आपले लक्ष्य असल्याचे मत अनुभवी टेनिसपटू ऋतुजा भोसले हिने व्यक्त केले. ऋतुजा बोपण्णा जोडीने हांगझाऊ आशियाडमध्ये मिश्र दुहेरीत भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. याविषयी विचारताच ऋतुजा म्हणाली, रोहनने माझ्यासोबत मिश्र दुहेरी खेळण्याचा निर्णय घेतला तेव्हा मी आश्चर्यचकित झाले. स्वतःवर विश्वास नव्हता. खरे तर मी एकेरी किंवा महिला दुहेरीत खेळते. आशियाडमध्ये 3 स्पर्धांमध्ये सहभागी होणे हा माझ्यासाठी शानदार अनुभव होता. आता माझे लक्ष्य पॅरिस ऑलिम्पिकची पात्रता गाठणे हे असेल. टेनिसमध्ये कोटा पद्धत नसल्याने ऑलिम्पिकच्या या 2 महिन्यांआधी कोण खेळणार हे निश्चित होईल. याविषयी ग्रँडस्लॅममध्ये सहभागी होण्यासाठी रँकिंग सुधारण्यावर भर असेल, असे ऋतुजा म्हणाली. शशांक पाटील विजय सावतकरचा विक्रम. तेलंगणा येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर सुरू असलेल्या
34व्या दक्षिण विभागीय राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत बेळगावच्या शशांक पाटील याने भालाफेकमध्ये आणि 5000 मीटर धावण्याच्या शर्यतीत विजय सावतकरने नवा विक्रम करीत सुवर्णपदक पटकाविले। या स्पर्धेत बेळगावच्या खेळाडूंनी 3 सुवर्णपदके 1 रौप्य पदक पटकावित उल्लेखनीय कामगिरी केली आहे। 20 वर्षाखालील मुलांच्या गटात शशांक पाटीलने भालाफेक प्रकारात 67.34 इतके अंतर फेकत नवा राष्ट्रीय विक्रम केलाय। 16 वर्षाखालील मुलींच्या गटात 800 मीटर धावण्याच्या शर्यतीत अक्षरा मजुकरने 2 मिनिट 26.98 सेकंद इतका कालावधी घेत सुवर्णपदक पटकाविले। 20 वर्षाखालील मुलांच्या गटात विजय सावतकर यांनी 5000 मीटर धावण्याच्या शर्यतीत 15 मिनिट 12.70 इतका अवधी घेत नवा विक्रम केलाय। 18 वर्षाखालील मुलींच्या गटात 100 मीटर अडथळा शर्यतीत 15 सेकंद इतका अवधी घेत अपूर्वा नाईक हिने रौप्य पदक पटकाविले। वैभवी बाळू बुद्रुक हिने 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत 25.53 सेकंदात ही स्पर्धा पूर्ण करून कांस्य पदक संपादन केले। वरील सर्व खेळाडूंना ज्येष्ठ क्रीडा शिक्षक अशोक शिंत्रे, सी रामराव, प्रदीप जुवेकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते। धन्यवाद।